आजी प्रेमाने पाठीवर हात फिरवते ती आजी. गोष्टींचा साठा जिच्याकडे ती आजी. कुठूनही शोधून काढते खाऊ ती आजी. आई बाबा रागवले तर त्यांना गप्प करते ती आजी. आजी ही आजीच, तिच्या बरोबरीचे कुणीच नाही. आपली आजी ही आपली पहिली मैत्रीण. लहानपणापासून जिचा पदर पकडून आपण घरभर हट्ट करत फिरतो ती आजी आपल्याला सर्वात जास्त प्रिय असते. आजी आपले सगळे लाड पुरवते, आपली काळजी घेते, आपल्यावर चांगले संस्कार करते आणि आपल्यावर मनसोक्त प्रेमही करते. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपण थेट आजीकडे जातो. मीही माझी प्रत्येक सुट्टी आजीकडेच घालवते. माझी आजी मनाने खूपच खंबीर आहे. आजी नेहमी म्हणते, पळून जाण्यात अर्थ नाही. कोणत्याही समस्येला समोरून तोंड द्यायला शिकले पाहिजे. चांगले वागणे, चांगले वाचन करणे, चांगल्या सवयी जोपासणे हे कधीही वाया जात नाही बरं का. ही आजीची शिकवण मला नेहमीच कामाला येते. माझ्या आजीला फिरायला फार आवडते. भारतातील जवळजवळ सगळ्याच तीर्थस्थानांचे व पौराणिक गडांचे दौरे आजीने केलेले आहेत. आजी आम्हाला खूप जपते. जीवनाचे मूलमंत्र आम्हाला आजीकडूनच मिळत असतात. खोटे बोलायचे नाही, कुणाचीही मने दुखवायची नाहीत, कुणाला आपल्यापेक्षा कमी लेखायचे नाही, मोठ्यांचा आदर करावा आणि कष्ट करायला लाजायचे नाही, हे आजी आम्हाला सतत सांगत असते. आजीला जेवण बनवायलाही फार आवडते. आजीच्या हातचे उकडीचे मोदक व मिसळ हे माझे सगळ्यात आवडते पदार्थ आहेत. आम्ही सुट्टीत आजीकडे गेलो की आजी आम्हाला नवीन नवीन पदार्थ बनवूनही खायला घालते. आमची आजी आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहे. आजीला नाती जपता येतात आणि ही तिची कला मी शिकायचा प्रयत्न करते. मलाही आजीसारखे फिरायला आवडते. माझ्या आई आजीने दिलेली जीवनाची गुरुकिल्ली मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद.